महाराष्ट्रातल्या दोन पक्षांचं भविष्य ठरवणाऱ्या निकालाची नोव्हेंबरमध्ये साधारण दिवाळीनंतर निवडणुका लागतील असं बोललं जातंय। त्या 10 नोव्हेंबरलाच देशाचे सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार प्रकरणाचा फैसला त्याआधी होणार का याची प्रतीक्षा आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीचे खरे मालक कोण या महाराष्ट्रातल्या दोन पक्षांच्या सुनावण्या सर्वोच्च न्यायालयात निकालाच्या प्रतीक्षेत आहेत। निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड 10 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत। दोन्ही खटले सरन्यायाधीशांच्या बेंच पुढे आहेत। त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी सुनावणी संपवून निकाल लागेल का याची प्रतीक्षा आहे। कुणाचे आमदार अपात्र होणार, ठाकरेंचे की शिंदेंचे? आणि राष्ट्रवादीचं घड्याळ कुणाला मिळणार, शरद पवार की अजित पवारांना? याचिकांवर सुप्रीम कोर्टाला निर्वाळा करून 10व्या परिशिष्टाची व्याख्याही अजून विस्तृत करायची आहे। असं म्हटलं जातंय की दिवाळीनंतर महाराष्ट्राच्या निवडणुका होणार आहेत। दिवाळी 1, 2 आणि 3 नोव्हेंबरला आहे। साधारण 45 दिवस आधी आचारसंहिता लागत असल्यानं ती सप्टेंबरच्या शेवटी लागू शकते। सरन्यायाधीशांच्या निवृत्तीची तारीख 10 नोव्हेंबर असली तरी त्या दिवशी रविवार असल्यामुळे त्यांची निवृत्ती 8 नोव्हेंबरलाच होण्याची शक्यता आहे। त्यात आज जी सुनावणी होणार होती ती आता 18 सप्टेंबरला होणार असल्याचं बोललं जात आहे। गेल्याच सुनावणीत सरन्यायाधीशांनी अंतिम निकालाचे संकेत दिले होते। त्यामुळे प्रत्यक्ष दिवाळीला निवडणुकीचा बार वाजण्याआधी निकाल लागतो का आणि लागल्यास तो कुणाच्या बाजूने असेल याची प्रतीक्षा आहे। तुर्तास 10 नोव्हेंबरला सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड निवृत्त होतील। 11 नोव्हेंबर ते 13 मे 2025 पर्यंत संजीव खन्ना हे नवे न्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पडतील। त्यांच्यानंतर 14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत बी.आर. गवई हे सरन्यायाधीश असणार आहेत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।